ज्या खाणीत बापाने 20 वर्ष घालवली तिथेच पोराला अवघ्या 20 दिवसात काय सापडलं किंवा ते ऐकून लोकांना विश्वासच बसला नाही. संपूर्ण गाव हादरलं. म्हातारे खाण कामगार तर श्वास रोखून उभे राहिले. याला म्हणतात नशीब की काहीतरी वेगळंच. पन्ना जिल्ह्यातील त्या शांत खाणींच्या रस्त्यावर सूर्य नुकताच उगवत होता. धुळीने भरलेल्या अरुंद वाटांवर सतीश आणि साजिद रोजच्या प्रमाणे हळूहळू चालत होते. हातात एक तुटका कुदळ, पिशवीत पाण्याची बॉटल आणि मनात एकच आशा, कदाचित आज काहीतरी सापडेल. दोघांच्या घरची परिस्थिती एवढी खराब की दिवसाला 500 रुपयेही जमायचे नाहीत, पण रोज सकाळी ते येतच. कारण त्यांच्या रक्तातच खाणींची माती मिसळलेली होती. बाप आजोबा सगळे खाणीतच झिजलेले. साजीचा बाप नफीस 20 वर्ष या खाणीत कुदळ मारत मारत म्हातारा झाला. पायात चिखल, छातीवर धूळ आणि 2 हातांनी आयुष्यभर फक्त रिकामी मातीच उचलली. हिरा नाही, नशीब अजिबात नाही. म्हणून साजिदसाठी खाण म्हणजे एक प्रकारचा जिद्दीने उचललेला वारसा. आणि सतीश, त्याच्या घरची टपरी चालत नव्हती, बहिणींची लग्न बाकी. शेवटी दोघांनी मिळून 8 बाय 8 मीटरचा खाणपट्टा घेतला. फक्त 200 रुपयांचा चलान आणि लाखो रुपयांच्या आशा. त्या दिवशी वेगळंच वातावरण होतं. आकाश ढगाळ, वाऱ्यात थोडी ओलसर धूळ आणि खाणीत काम करणारे म्हातारे खोतारे अचानक शांत. त्यांना पाहून वाटत होतं की काहीतरी घडणार आहे, पण काय? सतीश हातातली माती चाळत होता, साजिद जोरजोरात कुदळ मारत होता आणि त्यांची नजर सतत खालीच. दररोज माती उठवायची, धुवायची आणि निराशेने टाकून द्यायची, हेच वारंवार. बराच वेळ काहीच न सापडल्यावर सतीशने कपड्यावरचा घाम पुसला. दोघे काही क्षण शांत बसले. तिथेच खाणीत उभा असलेला एक म्हातारा अचानक हसला. "काय रे, 20 दिवस झाले, नशीब नव्हतं तर येऊ नका पुन्हा," तो चिडवत म्हणाला. दोघेही शांत, मनात एक हलकी टोचणी, पण आशा तरीही पहिल्यासारखीच. सूर्य डोक्यावर आला, घाम थेंब थेंब खाली पडत होता. साजिदने एक मोठा ढेकूळ उचलला. तो दिसायला साधा पण थोडासा वेगळा, जणू त्याचं वजन वेगळं, त्यात काहीतरी दडलेलं. "अरे सतीश, हे बघ," तो म्हणाला. सतीश जवळ आला. दोघांनी माती धुण्यासाठी बादलीत टाकली. माती जशी धुली जात होती तशी काहीतरी चमक दिसू लागली. एक छोटासा तुकडा लखलखणारा. दोघेही थिजले. तो दगड नव्हता, तो काच नव्हता, तो धातू नव्हता. एक क्षण, दोन क्षण सतीशचा श्वास अडखडला. हे बघ, हे काहीतरी मोठं, वेगळंच आहे रे साजिद. दोघांचे हात थरथरत होते. त्या चमकत्या वस्तूची थंडगार धार त्यांना सांगत होती, हे काही साधं नाही, काहीतरी मोठं गवसलंय, खूप मोठं. त्या क्षणी त्यांना ओरडावंसं वाटलं, धावून जायचं वाटलं, जगाला सांगावंसं वाटलं. पण खाणीत एक नियम आहे. हिरा सापडला तर लगेच कार्यालयात जमा करायचा आणि दोघांना माहीत होतं, या क्षणी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. ते दोघे परत निघाले. हातात छोटासा चमकदार तुकडा, एका कपड्यात गुंडाळलेला. मनात धडधड, शरीर कापतं आणि डोक्यात एकच विचार, काय असेल हे? किती कॅरेट? किंमत? नशीब? की अजून एक निराशा? हिरा कार्यालयात पोहोचल्यावर अधिकारी शांतपणे तो तुकडा हातात घेतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काही क्षणात बदलतात. अचानक ते दुसऱ्या अधिकाऱ्याला बोलावतात, तिसऱ्यालाही. खाणीतले दोन्ही तरुण तिथेच थिजलेले. काय होणार? काय ऐकायला येणार? अधिकारी एकमेकांकडे पाहतात आणि मग शांतपणे म्हणतात, हे जेम्स क्वालिटीचं आहे. सतीश आणि साजिद एकमेकांकडे पाहतात. किती कॅरेट सर? साजिदचा आवाज अगदी हलका. अधिकारी सांगतात, फाईल बंद करतात आणि म्हणतात, 15.34 कॅरेट. त्यांना काहीच कळत नाही. काही क्षण शून्य. आवाज नाही, हवा थांबली. 15.34 कॅरेट? हे तर या वर्षातील सर्वात मोठं. म्हातारे खाणकामगार हातात हात ठेवून पाहत राहतात. याच खाणीत जिथे नफीसने 20 वर्ष घालवली आणि काहीच गवसलं नाही, त्याच खाणीत 20 दिवसात या पोरांना लोक ओरडायला लागतात. हे नशीब नाही, हे काहीतरी वरून लिहिलेलं आहे. आणि आता तो अखेरचा खुलासा. लोक ज्याची वाट बघत होते, त्या चमकदार दगडाची किंमत सुमारे 50 लाख रुपये. हो, 2 गरीब तरुणांच्या हातात एकाच क्षणी 50 लाखांचा हिरा. या पैशातून ते आपल्या बहिणींचं लग्न करणार, उरलेल्या पैशातून व्यवसाय करणार आणि त्यांच्या घरातला प्रत्येक दिवस नशिबाने लिहिलेल्या त्या एका चमकदार क्षणासारखा बदलणार. पन्ना जिल्ह्यात चर्चा एकच, ज्या खाणीत बापानं 20 वर्ष घालवली तिथेच पोरानं 20 दिवसात इतिहास घडवला. याला म्हणतात नशीब. जेव्हा फुटतं ते असंच एकदाच फुटतं आणि आयुष्य सोनेरी करून जातं.